पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या वायव्येस असणारा पन्हाळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला। महाराज पहिल्यांदा पन्हाळ्यावर दाखल झाले तेव्हा मशालीच्या उजेडात त्यांनी हा किल्ला पाहिला। 13 जुलै 1660च्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरनं पन्हाळागडाला घातलेला वेढा भेदून विशाळगडाच्या दिशेनं प्रयाण केलं। हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे। अशा या ऐतिहासिक किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे। किल्ल्यातल्या अनेक वास्तू ढासळत चालल्या आहेत। काही वास्तू आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतायत। किल्ल्यावरील अंबरखाना, अंधारबाव, सज्जा कोठी यासारख्या पुरातन वास्तूंची पडझड सुरू झाली आहे। 3 दरवाजांच्या अनेक वास्तूंना उभ्या आडव्या चिरा गेल्या आहेत। अनेक ठिकाणचे दगड देखील ढासळू लागलेत। त्यामुळे शिवछत्रपतींचा हा आवडता किल्ला संकटात सापडलाय। केंद्रीय पुरातत्व विभाग या वास्तूंची डागडुजी करतं, परंतु त्याला जो वेग पाहिजे तो वेग नसल्यामुळे आज कलावंतीनेचा सज्जा असेल किंवा 3 दरवाजा असेल, ह्या बऱ्याच वास्तूंची दुरुस्ती ही अतिशय धीम्या गतीनं चालू आहे। त्यामुळं एकंदरीत लोकांच्या लक्षात येईल किंवा लोकांच्या पटकन नजरेत येईल असं काम आज पन्हाळ्यावर होताना दिसत नाही आहे। पन्हाळगडाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येतात, पण पन्हाळ्याची ही अवस्था पाहून ते देखील नाराज आहेत। किल्ल्यांचे पडझड झालेले असून प्रशासनाने या किल्ल्यांकडे लक्ष देऊन त्याची देखभाल करणे गरजेचं आहे असंच आम्हा पर्यटकांना वाटत आहे। इथून मागं 4-5 वर्षापूर्वी आम्ही आमच्या घरच्यांसोबत येत होतो, त्यावेळेचा पन्हाळा वेगळाच होता, बघण्यालायक। आजची कंडिशन अशी आहे, पन्हाळ्याला यायला नको वाटते। सरकारचे डोळे कधी उघडणार? राज्य सरकार करोडो रुपये खर्च करून अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची तयारी करते, पण शिवाजी महाराजांची खरी स्मारक असणाऱ्या या गडकिल्ल्यांचं जतन कोण करणार हा खरा प्रश्न आहे। शिवाजी महाराजांच्या नावानं अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली, तेच लोक या गडकिल्ल्यांचा सांभाळ करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत हा सवाल आता शिवप्रेमी करतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।